हॅलो ऑल. सो आज एका मैत्रिणीचा मला फोन आला आणि शी इज गोईंग थ्रू सम प्रॉब्लेम्स इन हर मॅरिड लाईफ अँड शी थॉट ऑफ टेकिंग डिवोर्स. तर शी कॉल्ड मी आणि म्हणायला लागली की तुझा पण जस्ट नुकताच झाला आहे. सो माझा असा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. तुला काय वाटतं, म्हणजे सासरकडून काय मिळेल किंवा काय मागायला पाहिजे. बरंच काय काय चाललं होतं. माझ्या वकिलांनी तर सांगितलं की मला घर मिळेल आणि हे सगळं मिळेल वगैरे. तर मी तिला सांगितलं काहीही मिळणार नाही. जर तुला असं वाटतंय की तुला खूप काही मिळेल बिकॉज यू हॅव अ किड, तर तू खूप मोठ्या गैरसमजुतीत आहेस. आणि जर तू वकिलांचं ऐकत असशील तर तू खूप मूर्ख आहेस. कारण वकील तुम्हाला कधीही हे सांगणार नाहीत की लवकर निर्णय लागत नाही. आणि तुमच्या घराची जी काही वाट लागते तुमच्या कोर्ट केसच्या दरम्यान, तिथे तुम्हाला कुणीही तिसरी व्यक्ती मदत नाही करू शकत, नाहीच करू शकत. मला माझा निर्णय घ्यायला की केस बॅकआउट करायला कुणी मदत केली असेल ते ती एक स्ट्रेंजर व्यक्ती होती. मला अनुभव खूप मनापासून शेअर करायचा आहे सगळ्यांसोबत. सो कोर्टात मी बसले होते आणि माझ्या शेजारी एक खूप सुंदर दिसणाऱ्या आजी बसल्या होत्या. आजी असेल काकू एजच्या. तर आणि अगदी सुंदर, म्हणजे मी आत्तासुद्धा माझ्या डोळ्यासमोर त्यांचा चेहरा आहे. त्या बसल्या होत्या आणि कोर्टात ना यू डोंट हॅव टू आस्क मेनी क्वेश्चन्स. आपण जस्ट एकमेकांकडे बघतो आणि उत्तरं देतो. तर त्यांनी मला असं बोट केलं आणि विचारलं मी विल डिवोर्स. आणि त्यांना विचारलं, त्या म्हणाल्या प्रॉपर्टी. बस कळलं आम्हाला काय काय आहे ते. मग त्या मला म्हणाल्या ती समोर दिसते आहे. त्यांनी मला एक मुलगी दाखवली. मी म्हटलं हां, काय सुंदर आहे होती. ती म्हणे ती माझ्या सख्ख्या बहिणीची मुलगी आहे. म्हटलं अच्छा. ती ह्यांच्याकडे आणि ह्या तिच्याकडे कंटिन्युअसली बघत होत्या. तिचा लॉयर त्यांच्यासोबत होता आणि यांचा लॉयर कुठेतरी गेला होता. म्हणे 22 वर्ष झाले माझी कोर्टात केस सुरू आहे. म्हटलं ओके. म्हणाल्या माझी बहीण वारली ह्या 7-8 वर्षांपूर्वी आणि मी तिला बघायला पण नाही जाऊ शकले, कारण माझ्या वकिलांनी सांगितलं नाही जायचं. म्हणे मला खूप वेळा वाटतं जावं आणि माझ्या भाचीला मिठी मारावी, पण मी नाही मारू शकत आहे. कारण जर मी तसं केलं तर माझा मुलगा मला ओरडेल आणि प्रॉपर्टी कदाचित आमच्या हातातून जाईल असं त्याला वाटतं. मला म्हणाले की तुला एक सांगू का, हे काही मिळालं नाही मिळालं ना, याच्यापेक्षा मनातून खूप सुखी होशील तू, कोर्टातून सुटशील. आणि मी उठले आणि मी माझ्या लॉयरला सांगितलं की मला बॅकआउट करायचं, मला नाही लढायचं. बट आय एम रिअली थँकफुल टू दॅट लेडी, जिचा माझा काही संबंध नाही, मला जिचं नावही अजून माहिती नाही आणि माझ्या डोळ्यासमोरून अजूनही ती बाई जात नाही आहे. आणि मला काहीही गिल्ट नाही आहे की मला खूप काही मिळालं नाही माझ्या डिवोर्समधून. इनफॅक्ट काहीच मिळालं नाही माझ्या डिवोर्समधून. पण मला सगळ्यात मोठी गोष्ट मिळाली ती म्हणजे मनाची शांती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मिळाली ती म्हणजे माझी लेक. सो ज्या कोणी असा निर्णय घेत आहेत, मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, कुणाचंही ऐकू नका. फक्त स्वतःचं ऐका, स्वतःच्या मनाचं ऐका. आणि जर पैशासाठी किंवा दागिन्यांसाठी कोर्टात केस लढत असाल तर निव्वळ मूर्खपणा करताय तुम्ही. काही मिळत नाही, नाही मिळत काही.